नमस्कार मित्रांनो, राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे. पिकाचे नुकसान झाले असून जमीन खरडून गेली आहे. या संकट काळातच राज्य शासन शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल व तसेच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यातील औरा शाजनी येथे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वप्रथम औसा ते तुळजापूर मार्गावरील पुलावरून तेरणा नदीपात्राशी नदीला असलेल्या पुरामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर उजनी गावालगतच असलेल्या तेरणा नदीपात्राची व पुरामुळे गावातील घरे दुकानाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकरी ग्रामस्थांकडून शेतपिकाच्या नुकसानीची माहिती घेतली. टंचाई काळात लागू असलेल्या उपाययोजना अतिवृष्टीमुळे लागू करण्यात येतील. शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी घरात दुकानात शिरल्याने झालेल्या नुकसानीचीही मदत देण्यात येईल. मंगळवारी राज्य शासनाने नुकसानग्रस्तांसाठी मदतीचा 2,200 कोटीचा पहिला हप्ता मंजूर केला. ज्याप्रमाणे नुकसानीचे अहवाल प्राप्त होतील त्यानुसार अधिकची मदत केली जाईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. उजनी गावालगतच तेरणा नदीवर औसा व तुळजापूर तालुक्यातील जोडणाऱ्या पुलाची उभारणी तसेच उजनी गाव ते राष्ट्रीय महामार्गावर उजनी मोडला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी केली. आमदार संजय बनसोडे यांनीही उदगीर जळकोट तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची व्यथा ऐकली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तेरणा आणि मांजरा नदीच्या संगमावर असलेल्या औरा शाजनी येथील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला. शेतकरी शिवपुत्र आगरे यांनी त्यांच्या शेतात शिरलेल्या पाण्याची आणि नुकसानीची इतर ग्रामस्थांची मूग, उडीद, मका, सोयाबीन आदी पिकाच्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्री श्री फडणवीस यांना दिली. यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत शासन शेतकऱ्याच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांना दिला. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी देण्यात आलेली आहे. पंचनाम्यासाठी ड्रोन मोबाईल फोटो ग्राह्य असणार आहेत. नुकसान झालेल्या भागातील पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे. ज्या भागात पाणी शिरले आहे अशी नोंद आहे पण तिथे पोहोचणे शक्य नाही अशा ठिकाणी ड्रोनद्वारे करण्यात आलेला पंचनामाही ग्राह्य धरण्यात येईल. तसेच मोबाईलवरही फोटो स्वीकारण्यात येईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.